आज सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने ह्या पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे। त्या समाजावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करतो, त्या समाजाला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम करतात। अशा व्यक्तीला ही जागा कोणाकडे आहे, कोणाला सुटणार आहे, आम्हाला त्याच्याशी काही मतलब प्रेम आहे। ओके, थँक्यू। नाही, भुजबळांना आम्ही नाही घाबरत, बिचारे व्यावसायिक घाबरतात। व्यावसायिकांना काय वाटतं, सत्ता समीकरण आहे। आता तुम्ही पाहिलं, अरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकू शकतात, डॉक्टर वकील आमच्यासारख्यांची काय गत आणली तुम्ही धरून? नाही, तुम्ही आमची काय गत आणली? अहो, या राज्यात ज्या राज्याचा मुख्यमंत्री तो त्याच्या राज्यात सेफ नाही तुम्ही। आज सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने ह्या पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे। आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य विषय आहे की नाशिक लोकसभेमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे संकेत महायुतीकडनं देण्यात आलेले आहे आणि आमची स्पष्ट भूमिका आहे, एखादा व्यक्ती, एखादा राजकीय नेता जेव्हा एखाद्या समाजावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करतो, त्या समाजाला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम करतात। अशा व्यक्तीला नाशिक जिल्ह्यातून विरोध असताना त्या उमेदवारासाठी म्हणजे छगन भुजबळांसाठी महायुती का पायगाड्या घालते आहे? ही जागा कोणाकडे आहे, कोणाला सुटणार आहे, आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही। आणि मी पहिले स्पष्ट करतो, ही पत्रकार परिषद काय कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी द्या म्हणून नाही, मराठा समाजाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांच्या विरोधात आहे। ज्या छगन भुजबळांनी मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावं, ओबीसीतून 50% आत मिळावं, यासाठी ज्यावेळेस लढा उभा केला, त्यावेळेस छगन भुजबळांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन मनोज जरांगे पाटलांवरच नव्हे तर मराठा समाजावर सुद्धा टीका केली, जाती जातींमध्ये वाद लावण्याचं काम केलं, इतर जातींना कारण नसताना मराठा समाजाच्या अंगावर सोडण्याचं काम जातीयवादी छगन भुजबळांनी केलं असल्यामुळे या नाशिक लोकसभा मतदारसंघात आम्ही महायुतीला या पत्रकार परिषदेमधून इशारा देतो की तुम्ही छगन भुजबळांना उमेदवारी देऊन तुमच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका। आम्ही पंकजाताईंना विरोध केला नाहीये, आम्ही महादेव जानकरांना विरोध केला नाहीये, आम्ही छगन भुजबळांना का विरोध करतोय तर छगन भुजबळ सातत्यानं मराठ्यांच्या विरोधात आहेत। हेच छगन भुजबळ ज्यांच्याबद्दल मराठा समाज प्रचंड तीव्र संतोष आहे, राग आहे। आज तुम्ही नाशिक मधल्या मतदारसंघात ही महायुती म्हणते की आम्ही सर्वेवर चालतो। जर तुम्ही सर्वेवर चालता तर मराठा समाजात नव्हे तर इतर 12 बलुतेदार 18 पगड जातीतल्या लोकांना तुम्ही विचारा, ओपन विचारा, एकही माणूस म्हणणार नाही का छगन भुजबळांना उमेदवारी द्या, आम्ही त्यांना निवडून देऊ। त्या घटक पक्षातले नेते सुद्धा त्यांना स्वीकारायला तयार नसताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा, तुम्ही हा घाट का धरलाय? तुम्ही मराठ्यांच्या विरोधात भुजबळांना देऊन एक प्रकारे समाजाच्या या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत, एक प्रकारे समाजाला तुम्ही डिचवण्याचं काम करताय। मग तुम्हाला मराठा समाज आणि समाजाची मतं किंवा त्या प्रश्नांची गरज राहिली नाही का? तुम्हाला जर मराठा समाजाविषयी कळवळा असेल तर तुम्ही भुजबळांना उमेदवारी देऊ नका, अन्यथा महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना याचे परिणाम भोगावे लागतील आणि ते परिणाम तुम्हाला परवडणारे नसतील।
मग मराठा समाज ज्यावेळेस भुजबळांना विरोध करतो त्यावेळेस आम्हाला जातीयवाद करता म्हणून बोलल्या जातं. अहो, त्या छगन भुजबळांनी संविधानिक पदावर बसलेले असताना ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकली, हा सरकार आहे, मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, त्या ठिकाणी सचिव आहेत, आयोग आहे, त्या सर्वांनी मिळून मराठा समाजाला 50%च्या आरक्षण देऊन ते जर न्यायालयात गेलं असतं तर त्या ठिकाणी न्यायालय लढाई भुजबळ जर त्यांच्या ओबीसीचे ते तथाकथित नेते स्वतःला म्हणतात त्यावेळेस लढले असते तर आम्हाला मान्य झालं असतं की ते न्यायालयात गेले, न्याय प्रविष्ट त्यांनी ती भूमिका बजावली. त्यांनी ते केलं नाही. त्यांनी रस्त्यावर उतरून मराठ्यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली. त्यांच्या बरोबरच्या सहकार्याने मुंबईला जर मराठे आले तर अरबी समुद्रात बुडू, इतक्या खालच्या लेवलला जर एखादा राजकीय नेता बोलत असेल आणि त्याला जर उमेदवारी देत असाल तर नाशिक जिल्ह्यात भुजबळांना पाडल्याशिवाय यापूर्वीही 2 मतदार निवडणुकीत 2 वेळा लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. तुम्ही पाहिलं असेल, एकदा 2.25 लाखांनी एकदा 3.25 लाखांनी पडलेले भुजबळ हे निवडून येतील. ही जादुई शोध कुठल्या महायुतीतल्या नेत्यानं लावला त्यांनी आम्हाला स्पष्ट तरी करावं. आणि आता तर त्याच्या उलट आहेत. भुजबळांबद्दल प्रचंड रोष असताना तुम्हाला ओबीसी चेहरा द्यायचा ना, मग तुमच्याकडे देवयानी फरांदे आहेत, तुमच्याकडे लक्ष्मण सावजी आहेत, तुमच्याकडे शिंदे गटात सुद्धा ओबीसीचे चेहरे आहेत, राष्ट्रवादीकडे सुद्धा अजितदादांच्या ओबीसीचे चेहरे आहेत. तुम्ही त्यांना द्या. आमचा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला विरोध नाहीये. आमचा छगन भुजबळांना विरोध आहे, लक्षात घ्या. कारण ते छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात असतात म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. आणि या ठिकाणी आम्ही तुम्हीच सांगितलं होतं की मराठा समाजाच्या भूमिकेशी महायुती समरस आहे, मराठा समाजाच्या प्रश्नांबद्दल महायुतीला जाण आहे. मग ही तुमची जाण आहे का? आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी आमच्या बोकांडी तुम्ही छगन भुजबळांना उमेदवारी देऊन तुम्ही मराठा समाजाला ललकारताय का? मराठा समाजाचा अंत पाहताय का? की तुम्हाला मराठा समाजाशी काही देणं घेणंच नाही हे स्पष्ट करावं. छगन भुजबळांना उमेदवारी देऊ नये ही आमची सकल मराठा समाजाची वैयक्तिक नाही तर सगळ्या समाजाची भूमिका आहे की छगन भुजबळांना या मतदारसंघात उमेदवारी देऊ नका, अन्यथा याचे परिणाम महायुतीला भोगावे लागतील. भुजबळांचं काम जोही मराठा समाजाचा माणूस करेल त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण नक्कीच पुढच्या निवडणुकीत करून घ्यायचं. मराठा समाज आणि त्या समाजावर झालेले आतापर्यंतचे अन्याय जर बघितले, मला वाटत नाही भुजबळांच्या गाडीत बसणारा मराठा समाज सुद्धा राहील त्यांच्या बरोबर आणि मतदान जाताना करताना तो दुसऱ्यालाच करेल, एवढं लक्षात घ्या. आणि असे पडले ना, मागच्या वेळेस भुजबळांबरोबर अनेक मराठा समाजाचे नेते होतेच. 2,75,000 मतांनी भुजबळ पडले नाशिक लोकसभेला. आता हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जे कोणी त्यांची कमिटी बसली त्या कमिटीला मी सांगतो की भुजबळांबरोबर त्यावेळेस तर एवढा जातीवाद भुजबळांनी केला नव्हता, एवढं मराठ्यांना डिचवलेलं नव्हतं. त्यावेळेस सुद्धा भुजबळांबरोबर अनेक मराठ्यांचे दिग्गज नेते होते नाशिक मधले. भुजबळांना धोबी पछाड 2,75,000 मतांनी त्यांच्या पुतण्याला त्यांना 1,75,000 मतांनी दिलेली आहे. याचा अभ्यास करून 48 मतदारसंघांचा विचार करून उर्वरित 47 मतदारसंघाचा विचार करून महायुतीनं विचार करावा भुजबळांना उमेदवारी द्यायची का नाही द्यायची. आणि जर दिलीच मग मराठे ज्यावेळेस महायुतीच्या विरोधात येतील त्यावेळेस मात्र या सर्व नेत्यांनी मराठा समाजाला जातीय रंग किंवा जातीयवादी म्हणण्याचं धाडस करायचं नाही. आम्ही आज तुम्हाला सूचक इशारा दिलाय, तुम्ही त्यांना देऊ नका. मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका केली, जो माणूस मराठा समाजासाठी कामाला येईल त्याला निवडून द्या. मग तो कोणत्याही पक्षातला असेल. त्यांनी काय असं विशिष्ट पक्षाचं नाव सांगितलं का? तर नाही सांगितलं. म्हणून महायुतीनं सुद्धा छगन भुजबळांना उमेदवारी देऊ नये. समाज ठरवेल मग कोणाबरोबर जायचं आणि कोणाला मतदान करायचं. हे बघा, भुजबळ साहेब हे संविधानिक पदावर बसले. आरक्षणाच्या बाबत मला वाटतं भुजबळ साहेबांचा अभ्यास थोडासा कमी. 50% आरक्षण या देशात आहे आणि त्या 50%च्या आत 10% आता सुवर्णांचं आरक्षण वाढवलं म्हणजे 60% झालेलं आहे. पण 50%च्या आत कुणबीचे प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने दाखवून दिले की आम्हाला कुणबीमध्ये आम्ही आहोत आणि असल्यामुळे 50%च्या आत आम्हाला आरक्षण द्यावं. 50%च्या बाहेर तर सगळेच म्हणतात ते टिकत नाही ना कोर्टात. 2 वेळा 3 वेळा आरक्षण दिलंय.
50% वरचं 3 वेळा आरक्षण दिलं असताना ते टिकलं नाही, म्हणून मराठा समाज त्याच्या हक्काचं संविधानिक पद्धतीनं टिकणार, संविधानात बसणार, 50%च्या आत आरक्षण मिळतं. भुजबळ साहेबांनी म्हणावं ना की जातीय जनगणना करा आणि ज्या जातीच्या जनगणनेनुसार ज्याच्या त्याचा असेल 50%च्या आत मराठा समाजाची जी लोकसंख्या असेल त्या प्रमाणावर त्यांना आरक्षण देण्यात यावं. ही भूमिका भुजबळांनी घ्यावं, आम्ही अभिनंदन करू. पण भुजबळ ते म्हणत नाही. भुजबळांना माहित आहे. भुजबळ काय म्हणतात, आमच्या ओबीसीत. अहो ओबीसी काय तुमच्या बापाची मक्तेदारी आहे का? आमच्या ओबीसीत म्हणजे का? मराठा समाजाला संविधानिक आरक्षण 50%च्या आत ओबीसीतून मिळतंय आणि ते मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याच्यामुळे भुजबळांना आमचा विरोध आहे. भुजबळ काय आमचे दुश्मन नाही का बांध भाऊ नाहीये, पण ते समाजाच्या आमच्या तरुणांच्या तोंडाला पानं पुसतात. आमच्या तरुणांचं मराठा आरक्षण घालवलेलं आहे भुजबळांनी, म्हणून आमचा भुजबळांना विरोध आहे. छगन भुजबळांना नाशिक मधून जर तिकीट दिलं तर मी स्वतः उमेदवारी करणार आहे. मी पहिले स्पष्ट केलेलं आहे की छगन भुजबळ जर लढले तर मी स्वतः निवडणूक लढेल या ठिकाणाहून. त्याच्यामुळं आम्ही उलट सांगतोय की त्यांना उमेदवारी देऊ नका. जर मला तशी इच्छा असती तर मी म्हटलं असं भुजबळांना उमेदवारी द्या, मला निवडणूक लढता येईल. पण आमच्या डोक्यात ते राजकीय किडे नाहीत, लक्षात घ्या. जर भुजबळ लढले तर 100% लढणार ना, का लढायचं नाही? मग आम्ही समाजाचा उमेदवार देऊ आणि भुजबळ या महायुतीला त्यांची ताकद पण दाखवून देऊ. पण ही महाराष्ट्रात नडेल, ही काही एका मतदारसंघापुरतं नाही. लक्षात घ्या, 48 मतदारसंघात महायुतीच्या विरोधात हे वातावरण तयार होईल जर त्यांनी भुजबळांना उमेदवारी दिली. आणि ते भुजबळ इच्छुक पण नव्हते ना. तुम्ही बळजबरी त्यांना घोड्यावर चढताय असं सगळं चित्र दिसतंय. ज्या भुजबळांनी काही तयारी केली नाही त्यांना अचानक वरतून आदेश आला, ते सांगतात की मला वरतून आदेश आला आणि मला उमेदवारी करायला सांगितली. हे काही कळत नाही ना चित्र. हे चित्र स्पष्ट करणार का नाही? तुम्ही त्यांना उमेदवारी देऊ नका, हा आमचा स्पष्ट या ठिकाणाहून आजही ठाम भूमिका आहे आणि उद्या पण तीच भूमिका राहणार. त्याच्यानंतर त्यांचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. अहो मी माझ्या समाजासाठी काम करतो ना, मी माझ्या समाजासाठी काम करत नाही का? मला त्यांच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. लक्षात घ्या, भुजबळांनी अति केलेलं आहे. छगन भुजबळांनी अति केलेलं आहे मराठा समाजाच्या बाबत. त्याच्यामुळं भुजबळांची उमेदवारी आम्हाला मान्य नाही. अहो त्यांनी त्यांच्या नेत्याच्या समर्थनात केली ना, मराठा समाजाच्या समर्थनात थोडी, विरोधात थोडी केली. कोणी कोणाच्या नेत्याच्या संदर्भात जर भूमिका घेत असेल तर ती समाज त्यांची भूमिका आहे वैयक्तिक. मराठा समाजाचे विरोधक छगन भुजबळ आहेत, त्यांना उमेदवारी देऊ नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. राज्यामध्ये मराठा क्रांतीबाबत काही भाष्य करणार आहे का? कारण भुजबळ आणि जरांगे पाटील हे हा जो युद्ध होतं बदलीच्या काळात चाललेलं, त्यावरती मराठा समाज एकत्र येऊन काही भूमिका घेणार आहे का राज्यातल्या सगळ्या जागांच्या? आम्ही जरांगे पाटलांशी नक्कीच याबाबत चर्चा करू की जर भुजबळांना उमेदवारी दिली तर त्यांनी ऑलरेडी पहिलेच सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणाला पाडायचं तुम्ही ठरवून घ्या. ज्या त्या लेवलला, ज्या त्या मतदारसंघात जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घ्या. पण छगन भुजबळ जर या ठिकाणी उमेदवारी करणार असतील तर निश्चितपणे छगन भुजबळांच्या बाबत आम्ही सकल मराठा समाज शिष्टमंडळ जरांगे पाटलांकडे जाऊ आणि त्यांना या ठिकाणी भूमिका स्पष्ट करायला लावू. कारण भुजबळ हे एकमेव आहे जे मराठा समाजाच्या आड येत आहे. प्रश्न आम्ही काही राजाभाऊ वाजेंची शिफारस करायला या ठिकाणी बसलो नाही. आम्हाला पर्यायशी तमा नाही. आमचा दुश्मन कोण आहे समाजाचा? छगन भुजबळ. छगन भुजबळ आम्ही राजाभाऊ वाजेंना का मतदान करायचं? आम्ही त्यावेळेस ठरू ना. आम्ही ज्या वेळेस भूमिका घ्यायची त्यावेळेस घेऊ. पण समाजाने कोणाला मतदान करावं हा ज्याचा त्याचा रोल येईल त्यावेळेस. आमची भूमिका काय आहे? आम्ही छगन भुजबळांच्या विरोधात सातत्यानं आंदोलन करतोय, मोर्चे काढतोय. छगन भुजबळ आम्हाला समाजाला टार्गेट करतात, म्हणून छगन भुजबळांच्या विरोधात आमचा आवाज आहे. छगन भुजबळांना उमेदवार त्यांनी दुसरी कोणालाही द्यावी ना. आज जर आम्ही म्हटलो का हो आम्ही राजा भाऊंना करू तर मराठा समाजावर, मराठा क्रांती मोर्चावर आरोप करणारे तेच येतील की हे महाविकास आघाडीला मराठा क्रांती मोर्चा पूरक भूमिका घेतोय. त्याच्यामुळं आमची स्पष्ट भूमिका आहे की भुजबळांच्या ऐवजी तुम्ही कोणी उमेदवार, नंतर समाज ठरवेल कोणाला मतदान करायचं. प्रश्न आम्ही काही राजाभाऊ वाजेंची शिफारस करायला या ठिकाणी बसलो नाही. आम्हाला पर्यायशी तमा नाही. आमचा दुश्मन कोण आहे समाजाचा? छगन भुजबळ. छगन भुजबळ आम्ही राजाभाऊ वाजेंना का मतदान करायचं? आम्ही त्यावेळेस ठरू ना. आम्ही ज्या वेळेस भूमिका घ्यायची त्यावेळेस घेऊ. पण समाजाने कोणाला मतदान करावं हा ज्याचा त्याचा रोल येईल त्यावेळेस.
आमची भूमिका काय आहे? आम्ही छगन भुजबळांच्या विरोधात सातत्यानं आंदोलन करतोय, मोर्चे काढतोय. छगन भुजबळ आम्हाला समाजाला टार्गेट करतात, म्हणून छगन भुजबळांच्या विरोधात आमचा आवाज आहे. छगन भुजबळांना उमेदवार त्यांनी दुसरी कोणालाही द्यावी ना. आज जर आम्ही म्हटलो का हो आम्ही राजा भाऊंना करू, तर मराठा समाजावर, मराठा क्रांती मोर्चावर आरोप करणारे तेच येतील की हे महाविकास आघाडीला मराठा क्रांती मोर्चा पूरक भूमिका घेतोय. त्याच्यामुळं आमची स्पष्ट भूमिका आहे की भुजबळांच्या ऐवजी तुम्ही कोणी उमेदवार, नंतर समाज ठरवेल कोणाला मतदान करायचं. तुमच्या देखील नाहीये ना, मराठा समाजात 4-4, 5-5 उमेदवार आहेत, ते लोकसभेसाठी इच्छुक आहे आणि त्यामुळे तुम्ही भुजबळांना आव्हान देत असताना तुमच्यात देखील नक्कीच आता तुमच्या सहकार्याने जो प्रश्न विचारला का तुम्ही राजा भाऊ वाजेंना मतदान करा, तसं होऊ शकत नाही. जेव्हा भुजबळांची उमेदवारी डिक्लेअर होईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला नाशिक जिल्ह्यातलं चित्र बदललेलं दिसेल. त्यावेळेस समाज एक संघ राहील, समाज एक ठिकाणी बसून त्यावर निर्णय घेईल. म्हणून आज आम्ही कोणाची तरफदारी करायला नाही. ही प्रेस फक्त भुजबळांना उमेदवारी देऊ नये एवढ्यासाठी आहे. समाजाचे उमेदवार उद्या ठरवतील ना. मागच्या वेळेस सुद्धा तुम्हाला माहिती आहे, मागच्या निवडणुकीत मराठा समाजाची मतं विभागू नये म्हणून मी स्वतः फॉर्म भरून माघार घेतली आणि मी हेमंत गोडसेंना पाठिंबा त्यावेळेस दिला होता. तो कॅन्डिडेट आम्ही निवडून पण आणला 2.25 लाखांनी. याही वेळेस जर महायुतीला तसा काही करिश्मा बघायचा असेल तर त्यांनी खरंच मराठ्यांना अंगावर घेऊन दाखवावं. आम्ही मराठे काय आहोत हे महायुतीला दाखवून देऊ. महायुतीमध्ये अनेक पदाधिकारी आहेत मराठा समाजाचे, त्यामुळे असं वाटतंय का पुढच्या काळामध्ये भुजबळ विरुद्ध या सगळ्या जाती धर्माचे लोक जे आहेत तो संघर्ष वाढेल? 100% वाढेल. आज तर तुम्हाला सांगतो आम्ही 2-3 समाज, प्रामुख्यानं मराठा समाज या मतदारसंघात सगळ्यात मोठा समाज आहे. आदिवासी समाज 2 नंबरला आहे. ब्राह्मण समाजाची सुद्धा संख्या लक्षणीय या मतदारसंघात आहे. मग एवढा सगळा विरोध असताना येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या घटकांना त्यांनी, आता न्हावी समाजाने ज्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं, तुम्ही सगळ्यांनी मीडियानेच दाखवलेलं आहे काय भूमिका आहे त्या समाजाची. भुजबळांच्या विरोधातच भूमिका आहे. तुम्ही त्यांच्या शेजारचे दोघांचे मतदारसंघ आहेत, एक आमदार आहेत त्या ठिकाणी आणि भुजबळ साहेब पण आमदार आहेत. त्या दोघांचे वाद सुरू होत आहेत ना. म्हणजे भुजबळांबरोबर ओबीसी आहेत हे कोणी सांगतं? अजिबात नाही. मराठा समाज ओबीसी हा एक संघ आहे. आम्ही तळागाळातील समाज बांधव एकमेकांसोबत आहोत. आमच्यामध्ये कुठलेही वाद नाही आणि मराठा क्रांती मोर्चाचा कुठल्या जातीला, कुठल्या धर्माला विरोध नाही. तो वैयक्तिक छगन भुजबळांना विरोध आहे. बाकी भुजबळांच्या जातीला नाही, भुजबळांच्या ओबीसीतल्या कुठल्या घटकाला नाहीये. तर भुजबळांना आमचा विरोध आहे.